नमस्कार मंडळी, मूड फूड प्रियंका या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज मी आले आहे आयत्या पिठावर रेघोट्या मारायला. रेघोट्या म्हणजेच सांडगे तोडायला. तर आज आमच्या शेजारच्या ताईंच्या इथे सांडगे करायचा का सुरू होते. म्हणजे वाळवण रेसिपीला सुरुवात झालेली आहे. गावाकडे भरपूर अशी लगबग सुरू झालेली आहे. कोणाच्या कुरवड्या, कोणाच्या पापड्या, तर कोणाचं काय अशा प्रकारे वाळवण रेसिपीजला सुरुवात झालेली आहे. प्रत्येक गावाकडची महिला असं काही ना काही तर करते. तर आज आमच्या शेजारणीच्या इथे सांडगे साठी बायका जमल्या होत्या. तर मी सुद्धा गेले होते सांडगे तोडण्यासाठी. तर बघू शकता अशा प्रकारे आम्ही सगळेजण मूग डाळीचे म्हणजेच फेसाचे सांडगे करत आहोत. आपल्या चॅनलवर आपण सुद्धा करणार आहोत. आपला हा व्हिडिओ येणारच आहे. त्यामध्ये फुल डिटेलमध्ये मी माहिती सांगणार आहे. तर उद्याच येईल, म्हणजे एक दिवस आड आपल्या वाळवणाचा पदार्थाचा मी व्हिडिओ बनवत असते. तर परवा दिवशी म्हणजे परवा आपल्या चॅनलवरती मूग डाळीचे म्हणजे फेसाच्या सांडग्याची रेसिपी मी पूर्ण साहित्य प्रमाणासहित अपलोड करणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आमचे फेसाचे सांडगे म्हणजेच मूग डाळीचे सांडगे करायचं चालू आहे. तर हे 3 किलोचं प्रमाण होतं मूग डाळीचं सांडग्याचं. तर शेजारच्यांचं चालू असल्यामुळे आम्ही सर्वजण एकमेकीला मदत करत होतो. तर मस्त असं आमचं चालू होतं सांडगे वगैरे तोडायचं. आणि माझं आज चालू होतं म्हणजे आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेले आहेत बटाटा चिप्स, कुरवड्या, त्याचबरोबर म्हणजे गव्हाच्या चिकाच्या कुरवड्या, त्याचबरोबर बटाटा आणि तांदळाची म्हणजे साबुदाण्याची चकली. तर नक्कीच त्या रेसिपीजसुद्धा जाऊन बघू शकता. तर अशा प्रकारे आम्ही गावाकडील महिला म्हणजे कुरवड्या किंवा सांडगे असे ज्या कामाला उशीर लागतो आणि बऱ्याच मेहनतीची गरज असते त्यावेळी आम्ही सर्व महिला एकमेकींना मदत करत असतो. तुमच्या कोणकोणत्या रेसिपीज सुरू झाल्या किंवा तुम्ही काय काय केलेलं आहे नक्कीच कमेंट करून कळू शकता. तर तुम्ही गावाकडून आहात की शहराकडून तेही सांगू शकता. तर धन्यवाद. भेटू पुन्हा छान असा ब्लॉग रेसिपी व्हिडिओ घेऊन. बाय बाय. तर आपण हाताने मुगाचे सांडगे तोडत होतो आत्तापर्यंत. तर ही मी एक छोटंसं ज्यांना हाताला जळजळ होते, चटणी मिठाचा त्रास ज्यांना होतो हाताला, ते असं पिशवीद्वारे सुद्धा सोडू शकतात. तर साधी साखरेची पिशवी आहे बघू शकता. त्याने सुद्धा सांडगे व्यवस्थित तोडले जात आहेत. पण एवढंच होतं की आपण जे हाताने सांडगे घालतो त्याला असं आकार भरपूर येतो, त्रिकोणाकृती असे कोने वगैरे बरेच येतात. पण पिशवीने घातलेले सांडगे हे गोलाकृती येतात, त्याला जास्त कोने वगैरे काही येत नाही. तसं हाताने मेहनत केलेली जे गोष्टीला चव असते, जे आकार असतो, तो आकार काही पिशवी किंवा एखाद्या साच्याने येत नाही. तर तुम्ही पण ज्यांना त्रास होतो त्यांनी करू शकतात. ज्यांना त्रास नाही होत ते अशा प्रकारे हाताने सुद्धा तोडू शकतात. हाताने सुद्धा तेवढंच झटपट होतात तोडून आणि पिशवीने सुद्धा तेवढंच होतात. तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. ज्यांना ही झटपट हवे असेल किंवा हाताने त्रास होत असेल त्यांच्यासाठी ही साधी सोपी ट्रिक कशी वाटली नक्कीच कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद.